शेतीमध्ये पारंपरिक पिकांना वगळून नवीन उच्च शिक्षित तरुण काहीतरी करू पाहतात। त्यामध्ये मग भाजीपाला पिकं असतील, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने नवीन तंत्रज्ञान वापरून शेती केली जाते। आता मी सध्या शिरकळस या भागामधल्या या भेंडीच्या शेतीमध्ये आहे। आपण बघू शकतो की जवळपास इथं 1 ते 1.5 फूट पाणी या शेतामध्ये साचलेलं आहे। त्यामुळं ह्या तरुण शेतकऱ्यानं जे काही भेंडी लागवड केली होती त्या भेंडीचं नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं तर ह्याचे जे काही भेंडी आलेली आहे ही पूर्ण सडायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो आता हे असंच, कारण मागच्या 4-5 दिवसापासून सातत्यानं पाऊस सुरू आहे परभणी जिल्ह्यात आणि या सगळ्या भेंडीचं नुकसान होत आहे। आपल्यासोबत हा तरुण शेतकरी मित्र, किती शिक्षण झालेलं आहे तुझं आणि काय आता हे नुकसान आहे? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, माझं BA पास आउट आहे मी आता हे नवीन प्रयोग केला होता। तर याच्यामध्ये आपण भेंडी हे पीक घेतलं होतं, पण आता जास्त पाऊस झाल्यामुळं आता बघताय तुम्ही इथं आता हे पूर्ण मुळा नष्ट झालेले आहेत या पिकाच्या। तर याच्यामधून आता येणारं उत्पन्न जे आहे ते पूर्ण घटणार आहे। म्हणजे आता हे पूर्ण बागाची जी नुकसान आहे ती जवळपास 80% पूर्णतः बाग नष्ट झालेला आहे। तर आता तुम्ही पाहू शकता की किती काळझर झालेलं आहे पूर्ण प्लॉट। आता इथं निघणारं जे उत्पन्न आहे ते पूर्ण आता इथून पुढे निघणारच नाही। किती खर्च केला होता, किती नुकसान आहे त्यामध्ये? आतापर्यंत या प्लॉटला जवळपास 25 ते 30 हजार रुपये खर्च झालेला होता। तर याचं आता उत्पन्न आता नेमकाच प्लॉट चालू झालेला होता चांगला। आता तुम्ही पाहू शकता की भरलेला बाग आहे चांगला। तर हे पूर्ण आता पूर्ण डॅमेज झालेला आहे प्लॉट। मामा इकडे अलीकडे या. तुम्ही दुसरं काय लावलेलं आहे ह्याच्यासोबत? काय काय नुकसान आहे? त्याच्यासोबत समजा भेंडी, सोयाबीन हे 2 पिकं आहेत आपल्याकडे। बरं, मग आता मुलानं केली होती भेंडी, तर मुलानं भेंडी केलेली होती, आता हे नुकसानच झालं। सोयाबीनचं किती नुकसान आहे? सोयाबीनचं 3 एकरचा सोयाबीनचा प्लॉट आहे, त्याच्यात बी एवढंच पाणी आहे। पूर्ण पाण्याचं ते त्याच्यामध्ये बी शेंगा डॅमेज झाले समजा। सरकारकडून काय आहे? सरकारकडून एवढीच आशा आहे की जवळपास आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सगळ्या शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे। आता प्रत्येक शेतकरी हातबल झालेला आहे आणि पावसाचा असं म्हणजे थोडा ढग जरी आला तरी अशी भीतीजनक वातावरण तयार होते। कारण आता आपल्या समोरासमोर आपल्या शेतीतलं पूर्ण पीक आपल्या डोळ्यासमोर नष्ट झालेलं दिसते। कारण रात्रंदिवस मेहनत करून आम्ही पिकवलेला सोन्यासारखा माल आमच्या समोरासमोर वाहून जाते किंवा नष्ट होते। ही परिस्थिती आहे। तर सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त सरकारने, आपल्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पाहावं, शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन प्रत्यक्षरित्या खर्च किती झाला आहे आणि त्याचं नुकसान कितपत झालंय हे पाहून काही ना काहीतरी शेतकऱ्यांना फुल नाही फुलाची पाकळी एवढी मदत द्यावी आणि हे शेतकऱ्याला हातभार लावावा एवढीच इच्छा आहे शेतकऱ्यांकडून। एकूणच बघायला गेलं तर ही भेंडी आता नेमकीच काढणीला आली होती, कारण बघितलं तर भेंडी लागलेली आहे, चांगल्या प्रकारची भेंडी लागलेली। मात्र या सातत्यानं आलेल्या पावसामुळं एवढं मोठं पाणी या शेतीमध्ये जमलेलं आहे आणि भेंडी जी आहे ती सडायला लागलेली आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, ABP माझा, शिरकळस, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।